नमस्कार, मी श्रुती सुरवसे. जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना राज्य सरकारने पद्म पुरस्काराने गौरविण्यात यावे, असे मत शिक्षण तज्ञ मुजुमदार यांनी दिले. पुण्यात आयडल कॉलनीत नगरसेवक श्याम देशपांडे यांनी स्वरभास्कर महोत्सवाचे आयोजन केले होते. या सोहळ्याप्रसंगी प्रतापराव पवार, खासदार अनिल देसाई, विनायक निमन, व्यंगचित्रकार श्री द फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंगेश तेंडुलकर यांनी श्री द फडणीस यांच्या हस्ते सहस्त्रचंद्र दर्शन निमित्त स्वरभास्कर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. रोख 51,000 सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मंगेश तेंडुलकर यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराने अनेक सामाजिक गोष्टींवर आपल्या कुंचल्यांच्या माध्यमातून भाष्य केले आहे. अनेकांना सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केल्याने त्यांची सामाजिक व्यंगचित्रकार अशी ओळख निर्माण झाली, असं मत मुजुमदार यांनी व्यक्त केलं. स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार हा स्वतः कधी नसतो, तर ते दुसऱ्या व्यक्तीच्या शिल्पातून ती व्यक्ती घडत असते, तरच त्याला एक वेगळं महत्व होत असल्याची भावना तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केली. या महोत्सवाची सुरुवात पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने करण्यात आली. कारण कोथरूडच्या अशा कार्यक्रमामध्ये त्यांना पूर्वी आम्ही कधी बोलू शकलो नव्हतो आणि मंगेशजी तेंडुलकरांचा या ठिकाणी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतोय, त्याला तुम्ही यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांच्या वेगळ्या शेड्यूलमधून त्यांनी यायचं मान्य केलं. त्याबद्दल मी सुरेश्री फाउंडेशन आणि कोथरूडकर नागरिकांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. डहाणूकर कॉलनीत सार्वजनिक कामाची गोडी लावली, त्याची मौज अनुभवायला शिकवली ते आमचे शिराळकर. आणि त्यानंतर या माणसाला घरात बसून चालणार नाही, त्याला सतत बाहेर आणलं पाहिजे ही निकड आमच्या शामरावांना भासते असं माझ्या लक्षात येत आहे की तुझा शिल्पकार तूच आहेस. हे थोडं बदलायला हवं असं मला वाटतं. आपण आपले शिल्पकार फार थोडे असतो. पर्यटन विकास मंत्री राजकुमार रावल यांनी सनबर्न फेस्टिवलसाठी पुण्यात मान्यता दिली. संगीत, मनोरंजन, गाणी, खाद्ययात्रा, शॉपिंगने भरलेला सनबर्न फेस्टिवल हा 25 ते 31 डिसेंबर रोजी पुणे नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार आहे. याआधी काही हिंदू संघटनांनी या फेस्टिवल पुण्याच्या संस्कृतीचा ऱ्हास करणारा असल्यामुळे याला तीव्र विरोध करण्यात येत होता. परंतु या फेस्टिवलला पर्यटन मंत्रालयाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, येणारे 2017 पर्यटन वर्ष असून महाराष्ट्र हे टुरिझम हब व्हावे असा शासनाचा आग्रह आहे. उत्सवांमुळे राज्याला महसूलही मिळेल आणि पर्यटनाचा विकास होईल, अशी माहिती रावल यांनी दिली. या फेस्टिवलमध्ये विविध देशातून 120 कलाकार येणार असून 25 देशातून पर्यटन येणार आहेत. संगीत आणि फूड प्लाझा असल्याने फक्त मनोरंजन होणार आहे. यातून कोणतीही चुकीची गोष्ट घडणार नाही, फक्त कलाकारांना व्यासपीठ देण्यात येणार आहे, अशी माहिती सनबर्न फेस्टिवलचे मनोज अग्रवाल यांनी दिली. आणि गोवाचे सर्व टुरिझम इव्हेंट्स आणि डेस्टिनेशन्स, हॉटेल्स, टूर ऑपरेटर्स यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे की तुम्ही गोवाला लागून आमच्याकडे गोवापेक्षाही सुंदर बीचेस आहे, सगळं काय आमच्याकडे. तर सारे काही इव्हेंट्स हे तुम्ही जर सिंधुदुर्गमध्ये किंवा आमच्या कोस्टलवर केलं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही तिथल्या हॉटेल्सवाल्यांनी बोलवलं. तिथली सिद्धार्थ गोवा हॉटेल हिने महाराष्ट्रामध्ये हॉटेल बनवण्याचं त्यांनी सुरुवात केली, ती अंतिम टप्पा आहे. ताज हॉटेलने सुद्धा मान्य केलं की आम्ही सिंधुदुर्गमध्ये तिथे येऊ. आम्ही ऑबरॉय हॉटेलवाल्यांनाही सांगितलं, परंतु त्यांनी काय फार सकारात्मक दाखवलं. त्या अनुषंगाने सनबर्न फेस्टिवलवाले यांना नॉन फायनान्शियल सपोर्ट आम्ही केला. तुम्ही तुमचा कार्यक्रम घ्या, तुम्हाला आमचा सपोर्ट राहील.
आणि त्यांनी आम्ही सांगितलं बा पुणा, लोणावळा आणि बॉम्बे, लोनावला, पुणे ह्याच्यामध्ये कुठतरी तुम्ही फेस्टिवल तुमचा घ्या। सनबर्न जो है, सनबर्न एक म्यूजिक फेस्टिवल है। म्यूजिक फेस्टिवल्स दुनिया भर में सालों से होते जा रहे हैं। सनबर्न एक इलेक्ट्रॉनिक डांस म्यूजिक फेस्टिवल है। ये डीजेज, लाइव बैंड, इंटरनेशनल आर्टिस्ट सब साथ में आते हैं। देखिए, म्यूजिक फेस्टिवल का एक मेन रीज़न यह होता है कि एक ही जगह तरह तरह के जॉनर के म्यूजिक आर्टिस्ट सबको इकट्ठा करते हैं ताकि लोगों की जो पसंद हो वो उनको देख सकें। यूजुअली क्या होता है, आप एक आर्टिस्ट लेके आते हैं तो सबको पसंद नहीं आता है। म्यूजिक फेस्टिवल एक म्यूजिक को बढ़ावा देने का, आर्टिस्ट को बढ़ावा देने का प्लेटफॉर्म होता है। सनबर्न ही उसी तरह एक म्यूजिक फेस्टिवल है जिसमें करीब 150 आर्टिस्ट होते हैं 25 या 26 कंट्री से। उसमें से आधे से ज़्यादा आर्टिस्ट इंडिया के होते हैं, यंग आर्टिस्ट होते हैं। आपको मैं बताऊं कि लास्ट 3 साल में जो हमने सनबर्न में आर्टिस्ट इंडियन लिए हैं, आज 3 वो टॉप 100 में हैं वर्ल्ड में, जिनका लॉन्च सनबर्न पे हुआ था। प्रभाग क्रमांक 27 मधील तापकीर नगरमध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे। तुम्ही पाहत असाल या कचऱ्याचा खूप मोठा ढीग या ठिकाणी साठलेला आहे। या भागातले सगळी लोक या ठिकाणी कचरा टाकतात, यामुळे रोगराई पसरू शकते आणि विविध आजारांना निमंत्रण येऊ शकतं। येथील नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी खड्ड्याची खूप मोठी समस्या आहे। जागोजागी अशा प्रकारचे खड्डे आहेत ज्या ठिकाणी वाहन व्यवस्थित चालवू शकत नाहीत नागरिक। या नागरिकांकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना काय समस्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत। सर, काय सांगाल, तुम्हाला काय समस्या? गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी कचरा गोळा होतो आणि आम्ही वारंवार प्रभागमध्ये कंप्लेंट केली, आयुक्तांनाही तक्रार केली होती या गोष्टीची, पण त्या समस्या काही सुटल्या नाही। आज आमची अपेक्षा एवढीच होती की आयुक्तांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी जागोजागी कचराकुंडीची सोय करावी, अन्यथा कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अख्ख्या प्रभागामध्ये एकच गाडी येते। तर एक गाडी सकाळी 8 वाजता निघाली तर ती नागरिकांच्या घरापर्यंत जास्तोपर्यंत त्या गाडीला पोचायला 2, 3, 4 वाजतात। 4 वाजेपर्यंत कचऱ्याच्या गाड्या फिरतात। तर नागरिकांना कामाला जायचं, सकाळी 9 वाजता प्रत्येक आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिक हा सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कामाला जातो। तर माणूस कामाला गेल्यानंतर तो कचरा टाकणार कुठं? तर नागरिकांनी मजबुरीने त्यांना या ठिकाणी कचरा टाकावा लागतो। तर माझी पालिकेला पण एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी जागोजागी कचऱ्याच्या कुंड्यांची व्यवस्था करावी। या ठिकाणी या समस्येचं एकच उत्तर आहे की कचरा पेटी तरी उपलब्ध करून द्यावी किंवा कचऱ्याची गाडी तरी उपलब्ध करून द्यावी। येत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या या समस्येचं निराकरण होईल का, याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन सत्यजितसह मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे। आता आपण आलो आहोत गोखले नगर परिसरामध्ये लाल चाळ सोमनाथ नगर मित्रमंडळ झोपडपट्टीमध्ये। या झोपडपट्टीमध्ये हे जे सुलभ शौचालय आहे, या सुलभ शौचालयांची इतकी बेकार अवस्था आहे की येथील सगळे नागरिक हे सुलभ शौचालय वापरतात आणि हे सुलभ शौचालयामध्ये पाणी नाही आहे, घाण खूप आहे, स्वच्छता नाही आहे आणि या सुलभ शौचालयामध्ये लहान मुलेही जातात, वृद्ध तरुण सगळेच जातात, पण स्वच्छता खूप बेकार आहे, स्वच्छतेचं काहीच नाही आहे। येथील नागरिक या शौचालयामुळे खूप त्रस्त आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शौचालय स्वच्छ केले जातात, परंतु 5 वर्ष झालं या शौचालयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। विनोद ओरसे हे 5 वर्ष नगरसेवक असताना या शौचालयाची अवस्था खूप छान होती आणि स्वच्छताही चांगली होती। तर आता जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या नागरिकांचं या बाबतीत काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मावशी, काय म्हणणं आहे? स्वतः चेंबर स्वच्छ करत नाही, चेंबरहून आम्ही जाऊन सांगतो तर येतो म्हणतात, 2 आठवड्यांनी येतात, असं नुसतं कचरा झाडू मारतो आपण तसं झाडू मारून जातात, एकदम चकाचक करत नाहीत। आजूबाजू सगळेच आजारी आहेत, दवाखान्यात तीनदा जावं लागतंय, आज गेलं की 2 दिवसांनी परत दवाखाना पोचवाच लागतंय। मी वैशाली क्षीरसागर। काय सांगाल, प्रभागामध्ये जे एवढी घाण आहे, सुलभ शौचालयाची स्वच्छता नाही, त्याबद्दल काय सांगाल? तो कोण नगरसेवक आहे ते काय आम्हाला माहित नाही आणि तो कधी इकडे आलेला पण नाही लक्ष द्यायला।
संडास बघा घरगुती सगळ्यांना संडास दिल्यात, पण त्या संडासाची आता अशी अवस्था आहे की आमचे चेंबर लाईनी आमच्या घरातल्या बाथरूमची पण एकच आहे, पाण्याची पण एकच आहे आणि घरामध्ये 2 रूम असताना पण संडास दिल्यात. त्याच्यामुळं घरात लोक भरपूर आहेत, पण आम्हाला कसं झालं की घुशी लागल्यात. घुशींमुळं कसं पाणी आणि संडासचं एकत्र झालं, पण अजूनपर्यंत नगरसेवक हा बघायला नाही आला की तुमच्या घरात संडास आहे. पण आमच्या इथे एकच म्हणजे ही एक गोष्ट. अजून दुसरी गोष्ट म्हणजे कसं की टॉयलेट इतकी घाण आहे लेडीजची की जर पावसाळा आला तर ते वरून तुटण्याची शक्यता आहे. किती वेळा सांगितलं ते काय लक्ष देत नाही. तिकडं झोपडपट्टीमध्ये पण शौचालय दिले, पण ती लोक पण तिकडं नाही, सगळी इकडं सार्वजनिक भरपूर घाण असते आणि सगळं हे पैशाच्या ह्याच्यावर असतं. आणि अजूनपर्यंत आम्ही इथं जर कोणी येत असेल तर उषाताई नेटके ह्या पण जास्त लक्ष देतात, विनोद वरसे पण येतात. ते पूर्वी होते, त्यांनी पण भरपूर लक्ष दिलं. म्हणजे जशी मी बघते त्यांना पाण्याचं काय दुष्काळ असलं तर टप वाटलं, त्यांनी जर असं काय असलं तर ते घरी येऊन गेल्यात. उषाताई पण जर आमच्यावर जर काय प्रॉब्लेम आले तर भास्कर नेटके हा माणूस सगळ्यात पहिला मला चौकीत. गेली 5 वर्ष झालं नगरसेवकांचं याकडे दुर्लक्ष आहे. येत्या निवडणुकीमध्ये नगरसेवक आता तरी या सुलभ शौचालयाकडे लक्ष घालणार का, असं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजासह सोनाली भालेसेन, जनवार्ता न्यूज, पुणे. जनवार्ता थेट भेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायकजी निमन यांच्याशी थेट बातचीत केली आहे जनवार्ताचे मुख्य संपादक जितेंद्र जोशी यांनी. नमस्कार. आज जनवार्ता न्यूज तर्फे आज पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री विनायक निमन यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आलोय. त्यांची मतं जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेला शिवसेनेची भूमिका काय असणार आहे, किती चांगल्या पद्धतीने शिवसेना याविषयी काम करू शकेल, ही मतं जाणून घेण्यासाठी सर आम्ही आपल्याकडे आलोय. सर, माझे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा आपला राजकीय प्रवास राहिला. तिथेही तुम्ही खूप चांगली कामगिरी केली काँग्रेसमध्ये असताना पण, आणि आता पुन्हा शिवसेनेत आल्यानंतर उद्धवजींनी खूप चांगला आत्मविश्वास दाखवलाय, आपल्यावर विश्वास ठेवलाय. तर आपण कशा पद्धतीने सर त्या विश्वासाला जास्तीत जास्त पात्र आहात हे सांगू शकाल? सुमारे 1.5-2 वर्षापूर्वी शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी मला पुणे शहर शिवसेनेची प्रमुख पदाची जबाबदारी दिली. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग असावा, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली गेली. येत्या विधानसभा, येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये गेले 10-15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता सतत असताना, केंद्रात राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना पुणे शहराच्या विकासासंदर्भात जी दूरदृष्टी ठेवणं अपेक्षित होतं, असा कोणताही तऱ्हेचा पुणे शहराचा विकास काँग्रेस राष्ट्रवादी करू शकले नाही. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक असेल, कचरा असेल, पाणी असेल, जलशुद्धीकरण प्रकल्प असतील, मुळा मुठा नदीचं सुशोभीकरण असेल, BMPL वाहतूक समस्या असेल, या सर्व समस्यांवरती काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी संपूर्णपणे अपयशी ठरलं. केंद्रात आणि राज्यात भाजपला पुणे शहरातून 8 आमदार 1 खासदार निवडून दिला. मोठ्या अपेक्षा पुणेकर जनतेच्या या भाजप सरकारकडनं या ठिकाणी होत्या. परंतु अतिशय दुर्दैवीपणे म्हणावं लागतं की एवढ्या मोठ्या स्वरूपाचे 8 आमदार 1 खासदार देऊन सुद्धा केंद्रातनं किंवा राज्यातनं पुणे महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत या भाजप सरकारने केली नाही. म्हणजे सत्ता आणि संपत्ती नसताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले. कोणती लाट नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही, आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रावर शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी भगवा फडकतोय. मला खात्री आहे नागरिकांमध्ये एक काहीतरी बदल हवा, परिवर्तन हवं. या उद्देशाने एक संधी शिवसेनेला पुणेकर जनता 100% देईल. सर, आपण आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि BJP
तिघांचा आपल्या मित्रपक्षाचा पण उल्लेख केला, जिथं आपण सत्तेमध्ये सहभागी आहात राज्यामध्ये. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळताना हा टीकेचा ओघ समजून मी असं म्हणू शकतो का की येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये युती व्हायची शक्यता किती % आहे असं वाटतं आपल्याला, आणि शिवसेना स्वबळावर सत्तेत येण्यासाठी आपल्याला किती कॉन्फिडन्स आहे? आता शिवसेना भाजपची युती ही खूप पूर्वीपासून आहे. ज्यावेळेस भाजपला राज्यात किंवा केंद्रात काही थारा नव्हता, जनाधार नव्हता, तेव्हा आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबर भाजपबरोबर युती केली. आणि ह्या युतीचं खऱ्या अर्थानं शिवसेनेचं बोट धरून भाजप संपूर्ण महाराष्ट्रावर वाढली. आणि थोडं जसं रूप मोठं झाल्यानंतर, थोडा विस्तार झाल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट विचारात घेऊन ज्या तऱ्हेने भाजपने शिवसेनेशी युती तोडली आणि शेवटच्या घटकेपर्यंत गोड बोलून फसवून अंधारात ठेवून, त्याकरता कोणी मित्र पक्षावर विश्वास किती ठेवायचा याचाही विचार शिवसेनेमध्ये कायम होत असतो. पूर्वीचा सगळा अनुभव विचारात घेता पुणे शहरामध्ये शिवसेना स्वबळावर सत्ता आणेल हा विश्वास मनामध्ये ठेवून या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे. सर, आता 700 इच्छुक म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोक शिवसेनेकडे वळत आहेत. मला प्रश्न असा विचारायचा की एवढा मोठा ओघ शिवसेनेकडे असताना शिवसेनेचे जे प्रस्थापित शिवसैनिक आहेत किंवा शिवसेनेमधले जे जुने चेहरे आहेत यांच्यावर अन्याय होणार नाहीत या बाहेरनं येणाऱ्या लोंढ्यामुळे, याच्यासाठी आपण काय तयारी करताय? नाही, शिवसेनेमध्ये सर्वप्रथम कार्यकर्ता याची पक्षावरची निष्ठा, त्याचं संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा त्याच्या प्रभागामध्ये असलेलं काम आणि त्याची निवडून येण्याची क्षमता, या तिन्ही गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. शेवटी ही प्रचारच्या प्रभागाची निवडणूक आहे, ही काही वॉर्डाची निवडणूक नाही. त्याकरता सर्व तऱ्हेने परिपूर्ण असे उमेदवार या ठिकाणी लढण्यासाठी आपल्याला निवडावे लागणार आहेत. आणि मला खात्री आहे सर्वात जास्त परिपूर्ण उमेदवार हे शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेना पक्षाच्याच कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. बाहेरनं जर येणारा उमेदवार असेल त्यापेक्षा आमच्या शिवसैनिक जर उजवा असेल तर त्या ठिकाणी शिवसैनिकाचाच विचार केला जाईल. सर, शेवटचा एक प्रश्न विचारतो. मागच्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये पुणे खूप बदललं आहे. मेट्रो सिटी झालं, मेट्रोपॉलिटन झालं, स्मार्ट सिटी म्हणायला लागलो आपण की अजून स्मार्ट सिटीकडे वाटचाल तशी झालेली नाही आपली, पण आपण स्मार्ट सिटीमध्ये आपली गणना व्हायला लागली. प्रचंड विकासाच्या घोषणा झाल्या पण त्या विकास नक्कीच दिसत नाही, नागरिकांना विकास दिसत नाही. जर शिवसेना स्वबळावर किंवा युती झाली तर शिवसेना आणि BJP जर निवडून आली तर आपण कशा पद्धतीने काम कराल की सो दॅट पुढच्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये पुणेकरांना खरंच चांगल्या अर्थाने एक स्मार्ट सिटी अनुभवायला मिळेल? पुणे शहर स्मार्ट सिटी होणार म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 8 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन थाटामाटामध्ये सुरुवात केली. पण त्या 14 कामांचा शुभारंभ आदरणीय पंतप्रधानांच्या शुभास्ते झाला. त्या 14 कामांपैकी 8 महिन्यामध्ये एकही काम या ठिकाणी चालू झालेलं नाही किंवा या कोणत्याही कामासाठी केंद्राकडनं 1 नया रुपया या ठिकाणी आलेला नाही. निव्वळ घोषणा करण्यापेक्षा, लोकांना घोषणा देऊन मागे ओढत नेण्यापेक्षा शिवसेनेकडे पुणे शहराच्या विकासाची एक दिशा आहे. मूलभूत प्रश्न वाहतूक असेल, कचरा असेल, पाणी पुरवठा असेल, मलनिस्सारण असेल किंवा नदीचं सुशोभीकरण असेल, असे 5 मुख्य प्रश्न हाताशी घेऊन या ठिकाणी त्या वर्षीचं जे काय महानगरपालिकेचं बजेट आहे त्यातला 50 ते 60% बजेट एका समस्येवरती एका वर्षात खर्च करायचं की त्या अर्थाने समस्या पूर्णपणे मार्गी लागली पाहिजे. आता काय होतंय, कोणतं नियोजन नाही, म्हणजे कोणत्या ठिकाणी पैसा खर्च करावा, तर फुटपाथ किती वेळा करावेत, किती वेळा पाण्याची लाईन टाकावी, त्याच ठिकाणी लाईन, ड्रेनेज लाईन, लाईटचे पोल, अशा अनावश्यक गोष्टींवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो, एक दिशा नाही. त्याकरता एक समस्या एका वर्षी आणि ती समस्या पूर्णपणे सोडवायची, नंतर दुसऱ्या समस्येला हात घालायचा. अशा तऱ्हेने पुण्याच्या 5 मूलभूत समस्या
या 5 वर्षात शिवसेना सोडवेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद सर, आपण योग्य वेळ दिलात आम्हाला आणि आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला खूप चांगलं यश मिळेल असं जनवार्तातर्फे एक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.